पूर्वी आपण बघितलं की काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त या कसा प्रचार करतायत, त्यांची काय भूमिका आहे। आता आपण बघूयात भाजपच्या खासदार पूनम महाजन यांचा प्रचार नेमका कसा सुरू आहे, कारण त्यांच्या समोर एक तगडं आव्हान प्रिया दत्त यांनी उभं केलेलं आहे। बघूया। उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार भाजपचे उमेदवार पूनम महाजन आपल्या बरोबर आहेत। आज त्या बांद्रे पूर्व या भागामध्ये प्रचार करतायत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। पूनमताई, गेली 5 वर्ष तुम्ही खासदार म्हणून काम केलंय, गेल्या 5 वर्षात तुम्ही काय काय केलं? मी गेल्या 5 वर्षाच्या कामाचं प्रगती पुस्तक घेऊन लोकांकडे चालले। छोटं अटेंडन्स इन द पार्लमेंट जे गेले 10 वर्षापासून लोकांची आपली अपेक्षा होती, त्यापासून प्रश्न जास्त विचारणं, दिल्लीत गल्लीतला माझ्या मुंबईचा आवाज ओपन करणं। गेल्या 5 वर्षात मी हा प्रयत्न केला की दिल्लीत त्यांचा खासदार हजर राहावा, चांगल्या पद्धतीने हजर राहावा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि प्रत्येक प्रश्नाला माणसाच्या जे माझ्या मतदारसंघातून मागितले आहे त्यासाठी पुढे करण्याचा प्रयत्न केला। संसदेच्या पटलाला संसदाच्या पटलाला पूर्णतः चांगला त्याचा उपयोग करून माझ्या मतदारसंघासाठी उभा केला। माझ्या खासदार फंडाचा 100% पूर्ण वापर होऊन लोकांना जे पाहिजे होतं ते करण्यासाठी। म्हणून प्रगती पुस्तक मी का म्हणते, 33.5 म्हाडाच्या लोकांची निवेदन, जे 3000 सोसायटीला 500 उठावून जास्त घर मिळतंय, किंवा एअरपोर्टवर राहणाऱ्या 80,000 नमस्ते एअरपोर्ट लँडवर राहणाऱ्या 80,000 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन, ज्यांना आधी कब्जाऊ म्हणायचे असताना प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल म्हणून चावी वाटप केलं गेलं। डिफेन्स लँड म्हणून आहे आपल्या मुंबईत, एक फार मोठी संरक्षण खात्याची जमीन आहे। या देशात पहिल्यांदा एका संरक्षण खात्याच्या जमिनीवर 12,000 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार आहे। डिफेन्स मिनिस्ट्री, संरक्षण मंत्रालय आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र SRHच्या मार्फत ही फार मोठी गोष्ट आहे। लोक 2-3 पिढ्यापासून या घराच्या प्रश्नांसाठी वाट बघत होते। पण पूनमजी, एकूण जी काही आत्ताची राजकीय परिस्थिती आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये भाजपला जो जोरदार विरोध सुरू झाला होता वेगवेगळ्या कारणांसाठी, त्या सगळ्यांचा परिणाम म्हणून असं म्हटलं जातं की यावेळेला तुमची सीट धोक्यात आहे। तुमचं काय उत्तर आहे या म्हणण्याला? बघा, शेवटी उत्तर 23 मेलाच आपल्या सगळ्यांना कळेल ना, तुम्हाला ना मला आता कळू शकेल। मला फक्त एवढंच मुंबईकरांकडून अपेक्षा आहे की मुंबईकरांनी बाहेर यावं, मतदान करावं, मुंबईच्या माणसांसाठी मतदान करावं, मुंबईने आपल्यासाठी मतदान करावं। आज पहिल्यांदा असा मुख्यमंत्री मुंबईला लाभला आहे महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी, ज्यांनी मुंबईसाठी एवढं मोठं काम केलंय। महाप्रसाद, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि पूनमताईंच्या विजयाबद्दल तुमचं काय मत आहे? पूनमताईंचा विजय निश्चित आहे आणि मोठ्या मताधिक्याने पूनमताई खासदार म्हणून संसदेमध्ये निवडून जातील। आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रासपा आणि RPI युतीचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी अत्यंत उत्साहाने सर्वसामान्य मतदारांपर्यंत जात आहेत। 5 वर्षामध्ये केंद्र सरकारने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आम्ही जी विकासाची कामं ठिकठिकाणी केलीत ती आम्ही जनतेसमोर जाऊन सांगतो आहोत। आणि मोदींचं सरकार पुन्हा या देशामध्ये येणार आणि ते भक्कम पद्धतीने त्या ठिकाणी संसदेमध्ये काम करण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार असणं आवश्यक आहे। म्हणून या ठिकाणच्या मतदारांनी ठरवून टाकलं आहे की पूनमताईंनाच मतदान करायचं आणि 101% त्या खासदार म्हणून निवडून येतील। आपण बघतोय की शिवसेनेच्या वतीनं सुद्धा पूनम यांचा विजय या ठिकाणी निश्चित असल्याचं वक्तव्य या ठिकाणी करताना आपल्याला मुंबईचे महापौर दिसत आहेत। संबंध मुंबईवर ते फिरतायत वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि पूनमताईंचा प्रचार करताना त्यांना असा विश्वास वाटतोय की या भागातून पुन्हा एकदा खासदार म्हणून त्याच निवडून येतील। दुपारचं सत्र आता सुरू होत आहे, थोड्या वेळातच आपण दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांचा काय काय प्रचाराचा कार्यक्रम आहे तो पाहणार आहोत। तुर्तास आपण बघतोय की या भागामध्ये आता सकाळची जी प्रचार सभा आहे ती या ठिकाणी संपलेली आहे। शिवसेना, भाजप, RPI महायुतीचा
प्रचाराचा पहिला टप्पा आटोपला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आता आपण नागरिकांशी बोलणार आहोत. बांद्रा ईस्ट परिसरामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना काय वाटतंय, त्यांच्या भागामध्ये यावेळेला कोणाची चर्चा जास्त आहे ते जाणून घेणार आहोत. तुम्ही मला सांगा, यावेळेला कुणाची चर्चा वाटते तुम्हाला या भागामध्ये? आता ह्या भागामध्ये सध्याला आता बीजेपीचे गुण गाठ आहेत. समजलं, त्या आपल्याला बीजेपी ह्या भागामध्ये येणं, बांद्रा एरियामध्ये. काय वाटतंय, आता परत एकदा निवडणुका आलेल्या आहेत, लोकसभेच्या निवडणुकांचं वातावरण सध्या सुरू आहे. काय वाटतंय तुम्हाला, तुमचा हा जो बांद्रा पूर्व भाग आहे या भागामधून कोण निवडून येतील यावेळेला? मला 100% पूनम महाजन येईल. बरं, लोक असं म्हणतात की खूप अटीतटीचा सामना आहे. नाही आहे, पण मला डाऊट आहे, कारण तिचं थोडं काम पण आहे, नाही असं नाही, कामं पण केली आहेत तिने, आणि त्या हिशोबाने ती येईल. किती वर्ष तुम्ही या भागामध्ये राहता? माझा इकडेच जन्म झालेला आहे पूर्ण. मी इकडेच बारकाने मोठं झालेलं आहे. अच्छा. इतना साल से मैं देखा है. मेरे को यही 5 साल जो गया हुआ है वही मुझे अच्छा लगा है. अच्छा. ये सरकार से मेरे को बहुत अच्छा लगा. तो आपको क्या लगता है फिर एक बार? थोड़ा तकलीफ हुआ लेकिन अच्छा हुआ है. लेकिन मेरे को लगता है फिर से मोदी आना चाहिए. ये इलाके में पूनम महाजन और प्रिया दत्त ये 2 उम्मीदवार खड़े हैं. आपको क्या लगता है इनमें से कौन जीतेगा? पूनम महाजन ही जीतेगा. ऐसा लगता है? कॉन्फिडेंस पूनम महाजन ही जीतेगा. आपण बघतो आहोत की बांद्रा पूर्व भागामधला आपण कल एकूण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सकाळी पूनम महाजन यांच्या प्रचाराचा पहिला टप्पा आटोपला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवात होण्याच्या आधी आपण लोकांची मतं घेतो आहोत. तर लोकांचा कल जो आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. मिक्स वातावरण आपल्याला कुठेतरी दिसून येतं. तरीही अटीतटीच्या सामन्यामध्ये पूनम महाजन जिंकू शकतात असं बहुतेकांचं म्हणणं आपल्याला या ठिकाणी दिसतं. पूनमताई, या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये एरवीही आणि विशेषतः आत्ता, कारण आता ऊन आहे आणि एवढ्या उन्हात प्रचार करायचं, चालायचं, इतक्या लोकांशी बोलायचं, तुम्ही काय सध्या डाएट फॉलो करताय? एरवीही काय डाएट फॉलो करता? जेव्हा भूक लागते तेव्हा मी खाते. डाएटमध्ये फक्त एवढंच असतं किती तळलेलं खावं, किती कमी खावं आणि त्यानुसार असावं. उन्हात फक्त मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगते, फक्त माझ्यासाठी नाही, पाणी प्या आणि थोडं लिंबू घालून पाणी प्या, कारण की एवढं ऊन आहे, त्यांनाही तेवढाच त्रास होतो. पण डाएट असं ॲक्च्युली फॉलो करत नाही, पण एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी योगा खूप वर्षानुवर्ष आईमुळे कंपल्सरी मला करावं लागायचं. तर त्याच्यात आता तर योगा काही दिवसांपासून शक्य नाही आहे शारीरिक हिशोबाने, पण मी गाडीत, कारण की इलेक्शनची वेळ असल्यामुळे तुम्ही अँशियस असता नेहमी, काय होईल, कसं चालू आहे, तर प्राणायाम भरपूर करते. ब्रीदिंग एक्सरसाइज, तुमच्या श्वासावर तुमचं कंट्रोल असणं, त्याच्याने तुम्हालाही बरं वाटतं. आणि उन्हाळ्याचा, मी जसं म्हटलं, दिवस आहे, उन्हाळ्याचा कालावधी आहे, अशा वेळेला साधारणतः कपडे कशा पद्धतीचं तुम्ही प्रिफर करता? नाही, उन्हाळा असो हिवाळा असो, मी कॉटन घालते. मी आवडतं म्हणून की सोयीस्कर आहे म्हणून? दोन्ही गोष्टी आहेत. एकतर मी फार प्राणी मात्रांसाठी काम करण्यासाठी जेवढा सिल्कचा वापर कमी होईल, लग्नाबिग्नाला गोष्ट वेगळी असते, कार्यक्रमांना, तो कमी होण्यासाठी मी प्रयत्न करते. मी प्राणी कल्याण मंडळाची अध्यक्ष आहे महाराष्ट्राची. तर मी असं नाही म्हणत की असं राहावं, असं करावं, पण कमीत कमी माझ्या त्या विचारधारेतच कॉटन हा येतो. आणि इंडियन टेक्स्टाईल, जसं हे मी असा कपडा मी ओरिसाला गेले की आणते, किंवा मला प्रत्येक भारतीय टेक्स्टाईलमध्ये कुठे कुठे हँडलूममध्ये काय मिळतं, कॉटनमध्ये मी नेहमी घेत असते आणि मी तेच वापरते. नक्की. तर आपण बघतो आहोत की या इलेक्शनच्या प्रचाराच्या धामधुमीत सुद्धा प्रत्येक उमेदवाराला त्याच्या दिसण्याकडे, त्याच्या मुळात त्याच्या प्रकृतीकडे खूप लक्ष द्यावं लागतं. आणि अशा धामधुमीत सुद्धा मी जसं म्हटलं, इतक्या पातळ्यांवर खेळत असताना सुद्धा स्वतःची प्रकृती याच्याकडे विशेष लक्ष उमेदवार सुद्धा आपल्याला देताना दिसत आहेत. आणि पूनमताई तर त्याच्यामध्ये आपण बघतोच आहोत की त्या विशेषतः त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळतात. उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार पूनम महाजन यांचा आज दिवसभराचा प्रचार जो आहे तो संपलेला आहे. मी सध्या असलपा या भागात आहे. या भागातल्या हिमालय सोसायटी, त्याचबरोबर सुंदरबाग आणि अशोकनगर या भागात त्यांनी आज प्रचार केला. या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतदार आहेत. याच मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा आता शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता मतदारांनी त्यांच्याबद्दलचं आपलं मत ठरवलेलं आहे आणि कोणाला निवडून द्यायचं हे 29 तारखेला हे मतदान करून ते पेटी बंद केलं जाणार आहे. त्यामुळे आपण पूनम महाजन यांच्या दिवसभराचा आजचा प्रचार संपवून त्यांना येणाऱ्या मतदानाकरता शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.